आज भारत कोठे चाललेला आहे? काक्रोच जनता पार्टी सीजीपी म्हणून नवीन उदयाला आली. ही का आली उदयाला? चला तर आपण जाणून घेऊया याला जबाबदार कोण आहेत. नमस्कार, ज्ञानसाधना युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. काक्रोच जनता पार्टी सीजीपी ही भारतातील एक व्यंगात्मक आणि सोशल मीडिया आधारित चळवळ म्हणून चर्चेत आली आहे. काक्रोच जनता पार्टी ही कोणती पारंपरिक निवडणूक लढवणारी अधिकृत राजकीय पार्टी नाही आणि त्यामधील ही उदयाला येण्याचं कारण म्हणजे तरुणांमधील बेरोजगारी, राजकीय नाराजी आणि सोशल मीडियाचा वाढलेला ट्रेंड यावर आधारित आहे. डिजिटल आंदोलन या मानले जाते आहे. ही पार्टी अतिशय चर्चेत का आलेली असेल? ही चळवळ एका वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झाल्याचे सांगितले जाते. काही युवकांची तुलना कॉक्रोचशी करण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती तो उदयाला आलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि ह्या आक्षेपार्ह व्यंगात्मक आणि प्रतिक्रिया म्हणून काक्रोच जनता पार्टी ही उदयाला आलेली आहे. सोशल मीडियावरती जबरदस्त याचा प्रभाव पडलेला आहे. इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटर वर आधारित चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. काही बातम्या आणि वृत्तांतानुसार काही दिवसातच लाखो फॉलोअर्स जोडले गेले आणि युवकांमध्ये मिमिक्स पॉलिटिकल्स आणि डिजिटल आंदोलने सुद्धा सुरू झाली. याची चर्चा संपूर्ण जबरदस्त प्रभाव इंस्टाग्राम आणि एक्स ट्विटरवर या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळाला. काही बातम्या आणि वृत्तांनुसार काही दिवसातच लाखो फॉलोअर्स वाढले गेले आणि याचा लाखो फॉलोअर्स करोडोपर्यंत पोहोचले गेले. युवकांमध्ये मिमिक्स पॉलिटिकल्स आणि डिजिटल आंदोलन म्हणून याची चर्चा वाढू लागली. याचा बघता बघता प्रभाव भारत देशासह संपूर्ण जगभरामध्ये पडलेला आहे आणि याचाच परिणाम काक्रोच जनता पार्टीला म्हणून ती उदयाला आली. महत्वाचे मुद्दे सांगायचे पाहिले तर युवकांचा रोष वाढलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, करिअरचा ताण वाढलेला आहे आणि राजकीय व्यवस्थेबद्दलची अतिशय नाराजी. यामुळे तरुणांनी या ट्रेंडला मोठा प्रतिसाद दिला. मीम संस्कृतीचा प्रभाव सुद्धा वाढलेला दिसून येतो. आजच्या काळातील सोशल मीडिया मीम्स हे फक्त मनोरंजन नसून राजकीय मतप्रदर्शनाचे साधन बनत चाललेले आहे. सीजीपी म्हणजे काक्रोच जनता पार्टी हे त्याचे एक उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळते. डिजिटल पॉलिटिकल नवा ट्रेंड सुद्धा उदयाला आला. परंपरागत सभा, परंपरागत मोर्चाच्या ऐवजी इंस्टाग्राम, सोशल मीडिया, रील्स, ट्विटर, इंस्टाग्राम आणि पोस्ट मिमिक्सच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत, हजारो लोकांच्या पर्यंत, लाखो लोकांच्या पर्यंत आणि करोडो लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रभाव यशस्वी झाला आणि याचाच परिणाम म्हणजे वेगळे वेगळे विषय आणि वेगवेगळी नाराजी व्यक्त होताना दिसते. व्यंगात्मक राजकीय संदेश सांगण्याचा उद्देश पाहायला गेला तर व्हॉइस ऑफ द लेझी अनएम्प्लॉयमेंट सारख्या घोषणामधून युवकांच्या समस्याकडे लक्ष वेधले गेले. वेदनांचा प्रयत्न केला गेला आणि समस्या त्या शोधण्याचा प्रयत्न केला. व्यंगातून राजकीय संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला. व्हॉइस ऑफ द लेझी अनएम्प्लॉयमेंट सारख्या घोषणांच्या माध्यमातून युवकांच्या समस्याकडे लक्ष वेधले गेले आणि जाणीवपूर्वक भारत देशामधल्या वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तो लुटून धरण्याचा प्रयत्न केला आणि तो त्याचं लक्ष वेधून तो वाटचाल या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांचा सारांश म्हणजे काय, निष्कर्ष म्हणजे काय? काक्रोच जनता पार्टी ही केवळ विनोदी ट्रेंड नसून सोशल मीडिया युगातील नाराजी, व्यंग आणि डिजिटल राजकारण यांचे मिश्रण दिसून येते. याचे मिश्रण रूप म्हणून पाहायला मिळते. ही चळवळ भविष्यातील प्रत्यक्षात राजकारणात बदलेल अशी शंका सुद्धा वाटत आहेत. ही इंटरनेट ट्रेंड राहील हे पुढील काळात ज्ञानसाधना चॅनलवर स्पष्ट होईल. तुम्ही नवीन असाल तर या ज्ञानसाधना युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त संख्येने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर या पुढील माहिती आम्ही लवकर घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.